नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. नेहमीप्रमाणे प्रश्न काय करायचा, वरण आणि आमटी तर नेहमीच होते. आणि आता कंटाळा आला त्याचा. ताकाची कढीही आधी झालेली आहे, त्याचे व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर मी विचार केला टोमॅटोचं सार करू आज. तर साधारण पाव किलो म्हणजे 4 मध्यम आकाराचे टोमॅटो मी स्वच्छ धुवून एका टोपामध्ये गरम करायला ठेवलेले आहे. आता हे आपल्याला वाटप तयार करायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, हे पाहू शकता. आणि ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे जिन्नस आहे. हे शंकेश्वरी मिरची आहे, साधारण 3 घेतलेले, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. देठ बाजूला काढून टाकलेले आहे. इथे घेतलेला मी कांदा, लसूण, अद्रकचे थोडेसे तुकडे आणि धने, जिरं, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, कारण लाल मिरचीही आपण घेतलेली आहे, आणि कोथिंबीर. तर एका छोट्या भांड्यामध्ये मी त्या लाल मिरच्या ह्या पहा, आणि आपले धने आणि जिरं साधारण 1 तास तरी पाण्यामध्ये मी भिजत ठेवणार आहे. ते हे असं साईडला भिजत ठेवून द्यायचे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जे मगाशी आपण भिजत घातलेलं जिन्नस आहे ना, हे कांदाही मी ॲड केलेला आहे. हे पहा, ते आता स्वच्छ असं गाळून घ्यायचं आणि ते त्याच्यात टाकायचं आहे. सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमध्ये आता आपण बारीक करून घेणार आहोत. आता हे टोमॅटो बॉईल केलेले, थंड व्हायला ठेवलेले, त्याच्या आता ना थोड्या थोड्या साली काढून घेणार. आता हे पण मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेणार आहोत. तर हे दोन्ही मिश्रण तयार झालेलं आहे. तर चला आता फोडणीला सुरुवात करूया. नाश्त्याच्या टायमाला पण मुलांना हे सूप म्हणून प्यायला दिलात ना तरी ओके आहे. तर आता मी गॅसवर ठेवते आहे कढई. त्यात टाकलं आहे मी आधी मोहरी तडतडून द्यायची छान. थोडासा लसूण, छानपैकी लालसर होऊन द्यायचे, जेणेकरून त्याचा अर्क ते तेलात उतरेल. हे पहा, त्याचे कलर बदललेला आहे. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि आपण जे मिश्रण तयार केले ना ओल्या खोबऱ्याचं वगैरे, ते आपण त्यात टाकून घेणार आहोत. आणि हे टोमॅटोचं सार जे बारीक केले ना तेही टाकून घेतलेलं आहे. आता छानपैकी ते ढवळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घेऊन त्यात ॲड केलेलं आहे. तुम्हाला जसं घट्ट हवे असेल ना तशी तुम्ही टोमॅटोचं सार ठेवू शकता. हे पहा, घट्टपणा किती आहे त्याला. तुम्हाला जर एवढं घट्टपणा ठेवायचं असेल तर ठेवू शकता, नसेल तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेते. थोडीशी चिंच किंवा कोकमही तुम्ही टाकू शकता, किंवा गूळ आणि साखरही तुम्ही टाकू शकता. तर इथे माझं सार तयार झालेलं आहे. व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे अपडेट व्हिडिओ माझे तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील. बाय, शुभरात्री, टेक केअर, काळजी घ्या.